वेलकम बॅक मित्रांनो. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? तर मी आत्ता जात होतो जवळ असणाऱ्या मार्केटला, सुपर मार्केटला. ते अगदी वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे. त्याला लागून तुम्ही बघू शकता आमचं युनिव्हर्सिटीचं सेकंड अकोमोडेशन सेंटर आणि ह्याच्या अपोजिटमध्येच आहे मार्केट. तर चला आतमध्ये बघूया आता मार्केट कसं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती वेल मेंटेन्ड आणि क्लीन मार्केट्स आहेत. आणि आता आपण जात आहोत व्हेजिटेबल आणि फ्रूट सेक्शनमध्ये. तुम्ही बघू शकता डिफरंट व्हरायटी ऑफ व्हेजिटेबल्स आणि डिफरंट व्हरायटी ऑफ फ्रूट्स देखील तुम्ही पाहू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी 100% केमिकल आणि पेस्टिसाईड फ्री असतात. तर कारण की युरोपचा फूड जे रेग्युलेशन लॉ आहे ते खूपच स्ट्रिक्ट आहे आणि ते बारकाईने त्याला परखला जातात आणि त्याशिवाय ते त्या गोष्टींना ॲक्सेप्ट नाही करत. तर त्याच्याप्रमाणेच इथं तुम्ही बघू शकता डिफरंट व्हरायटी ऑफ ब्रेड आहेत किंवा बेकरी आयटम्स देखील आहेत. किती नीट पद्धतीने त्याला ठेवलं गेलेलं आहे. चिकन पॅकेट्स तुम्ही देखील बघू शकता किती नीटली पॅक्ड असतात आणि प्रॉपर पद्धतीनं त्याला सेल केलं जातं. तर हे दुधापासून बनलेले काही पदार्थ आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 100 ते 150 पदार्थ असे दुसरे दुधापासून बनलेले दिसतील. अंड्यांचं पॅकेट देखील तुम्ही पाहू शकता किती नीट आणि क्लीन आहे. तर अशा रीतीने हे मार्केटला पूर्णपणे सजवलं जातं आणि इथं मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी, भले राईस असू दे, कडधान्य असू दे, नूडल्स, तेल असू दे, काही असू दे, सगळ्या गोष्टी टॉप क्वालिटीचे असतात. तर अशा रीतीने हे मार्केट असतं युरोपचं. आणि मला फक्त एक सहज प्रश्न आला मार्केटमधून जाताना की जगभरात मिळणारे हे जे सेम कंपनीचे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, जसे की पेप्सी तुम्ही पाहू शकता किंवा कोको कोला किंवा फॅन्टा असेल, तर ह्याच्या इन्ग्रेडियंट जे असतात हे पूर्ण सेम असतात का? तर 100% असं नाही आहे. युरोपमध्ये मिळणारे जेवढे पण सॉफ्ट ड्रिंक आहेत त्यांची इन्ग्रेडियंट हे खूपच वेगळे आहेत जगातल्या बाकी मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्सपेक्षा. तर असं काय आहे तर मी भविष्यात त्याचं नक्कीच एक व्हिडिओ बनवेन. तर कसं वाटलं मार्केट तुम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.